मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा पोर्टल सुरू झाले आहे। अशा प्रकारची वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहिली असेल तर याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का? आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी पोर्टलवर काय भाष्य केलेलं आहे? त्या म्हणाल्या आहेत का पोर्टल चालू झाला आहे किंवा त्या म्हणाल्या आहेत का पुढचे 6 महिने जे आहे KYC चालू राहणार आहे वगैरे वगैरे। तर या संदर्भात पण आपण अगदी कमी शब्दामध्ये अपडेट पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा KYC पोर्टल सुरू होणार आहे का आणि चालू झाले आहे का याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। तर बघा चालू झालं आहे का? सध्या चालू आहे का? सध्या पोर्टल चालू आहे का? कारण की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही त्याचे अपडेट पाहत असताल तर सध्या पोर्टल चालू नाही। ही पहिली बाब जी आहे क्लिअर करा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे CSA सेंटरला किंवा इतर कुठे ठिकाणी जर गेला आणि तुम्ही तिथं KYC करण्याचं जर त्यांना विचारलं आमच्या लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे तर कुठेही KYC होत नाही। त्यामुळे तुमचा वेळ पण वाया घालू नका आणि पैसा पण वाया घालू नका। त्यामुळे कुणीही सध्या जर तुम्हाला म्हणत असेल की बघा 200 रुपयाचा फॉर्म द्या तो भरून देतो वगैरे वगैरे तर अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडायचं नाही। 1 रुपयाही कुणाला द्यायची गरज नाही। सध्या KYC चालू झालेली नाही। जेव्हा KYC चालू होईल पोर्टल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर ती माहिती देण्यात येईल। आता राहिला मुद्दा की राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे KYCच्या संदर्भात काय म्हणाल्यात तर त्याबद्दल पण आता मी थोडक्यात सांगतो। सध्या KYCच्या संदर्भात मागच्या 2 दिवसापूर्वी त्यांनी एक विधान केलं होतं आणि विधान काय केलं होतं? KYCचं पोर्टल चालू करायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणजे सुनित्रा काकी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तिघं मिळून जे आहे एकंदरीत पोर्टल चालू करण्याचा निर्णय घेतील। पण मात्र पोर्टल चालू झालेलं नाही आणि नाही सरकारने डिसाईड केलं आणखी पोर्टल चालू करण्यासंदर्भात। तर त्यामुळे आता हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झालेला असेल। कुणाच्या मनामध्ये संभ्रम राहायला नको आणि राहिला मुद्दा लगेचच तात्काळ पोर्टल चालू होईल त्याची पण शक्यता फार कमी आहे। पण मात्र पुढील काही महिन्यामध्ये नक्कीच पोर्टल चालू होईल याच्यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। आणि राज्य शासनाला पण माझी विनंती आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त तुम्ही पोर्टल चालू करा। लाडक्या बहिणींचं मानधन वाढवा आणि विनाकारण लाडक्या बहिणींचा मागच्या 4 महिन्यापासून 30 एप्रिलपासून लाभ बंद झालेला आहे। पोर्टल बंद पडल्यामुळे खरं तर लाभ डिसेंबरपासून बंद झालेला आहे। ती अपडेट आपल्याच चॅनलवर देण्यात आलेली होती। KYCमुळे डिसेंबरपासून हप्ता बंद झाला। डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, तब्बल 8 महिने एवढं राज्य शासन जे अन्याय करते बघा। 8 महिने झाले लाडक्या बहिणींचा KYC न केल्यामुळे लाभ बंद झालेला आहे। कधीपासून? डिसेंबरपासून। 8 महिन्याचे पैसे किती झाले? तर ही राज्य शासनाने बाब समजून घ्यायला पाहिजे। 1 वर्ष झालं तुम्ही लाडक्या बहिणींवर अन्याय करीत आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना 1 वर्षापासून संधी मिळत नाही। 1 वर्ष झालं म्हणजे डिसेंबरपासून त्यांचा लाभ थांबलेला आहे। तर त्या लाडक्या बहिणींना असं नाही की त्यांनी एप्रिलपर्यंत तयारी केली म्हणजे प्रयत्न केला पण एप्रिलपर्यंत झालीच नाही। एप्रिलपर्यंत एका लाडक्या बहिणीला दाखवा म्हणून राज्य शासनाला KYC करून एका लाडक्या बहिणीची कसं करता आपण पाहू तरी। तर या बाबी शासनाने समजून घ्यायला पाहिजे। पोर्टल लवकर चालू करायला पाहिजे। फक्त वरवरच्या हवेत गप्पा शासनाने करायला नाही पाहिजे। लवकर पोर्टल चालू करण्यासंदर्भात, लवकर तोडग्यास काढण्यासंदर्भात एवढी मोठी चांगली योजना आहे तर लवकरात लवकर जे आहे या योजनेचा पोर्टल चालू करा। सध्या पोर्टल चालू नाही। जेव्हा पोर्टल चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।